शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक पंप जुना कंपनीचा लागलेला आहे. दोन्ही पंप 7.5 HP चे आहेत. एक पंप जे आहे तर माझ्या हातात धरलेला पंप आहे जुना कंपनीचा, म्हणजे इकोझन कंपनीचा. त्यामध्ये इकोझन इकोट्रॉन कंपनीचा. आणि काकानी जो पंप धरलेला आहे तो आहे जीके कंपनीचा पंप. कशा पद्धतीत पाणी मारत आहे तुम्ही आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या पंपाचा आपण पूर्ण रिव्ह्यू करणार आहे. दोन पंप हे एकाच ठिकाणी एकाच विहिरीवर बसलेले पंप आहेत. हालाकी हे दोन भावाचे दोन पंप आहेत. बऱ्याच जणांना म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही भलतं हे करू शकता की बाबा एकाच ठिकाणी दोन पंप बसलेत, ते कसे बसलेत काय बसलेत. तर दोन भावाचे पंप आहेत. या ठिकाणी बोर आहे बाजूला. त्यामुळं हे जे पंप आहेत अशा पद्धतीने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनानं कंपाऊंड वगैरे करण्यासाठी एकाच ठिकाणी जे पंप बसलेले आहेत. आपण आता पूर्ण या पंपाचं स्ट्रक्चर कसं आहे, मटेरियल कसं दिलं आहे, ते सगळं जे आहे ते आपण पाहणार आहे या ठिकाणी. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. मित्रांनो बघा, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्यासाठी कोणता पंप चांगला आहे आणि एकंदरीत कोणता पंप याच्यामध्ये पाणी जास्त मारतो. दोन्हीची डिलिव्हरी जी आहे तर 3 इंच डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जे आहे ते हळूहळू एका एका पंपाचं जे आहे तर रिव्ह्यू या ठिकाणी करणार आहे. केला चालू. हे बघा, या ठिकाणी जो आहे तो जुना कंपनीचा इकोझन इकोट्रॉन कंपनीचा पंप आहे. आणि या ठिकाणी जो बसलेला आहे तो जीके एनर्जी या कंपनीचा पंप बसलेला आहे. आता जीके एनर्जीचा 7.5 HP चा पंप आहे आणि जुना कंपनीचा सुद्धा त्या साईडला जो आहे तो 7.5 HP चा पंप त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि मोटर जे आहे ते 7.5 HP V4 30 मीटर हेडच्या मोटर या ठिकाणी दोन्ही मोटर सेम आहेत. त्यामुळे जो आहे तो या ठिकाणावर आपण जो आहे तो व्हिडिओ शेअर करतोय. आणि आपण जो आहे तो शेतकऱ्याकडून सुद्धा याच्या माहिती वगैरे घेतल्या होत्या. हा जो पंप आहे तो जीके एनर्जी या कंपनीनं पंप बसवलेले आहेत. त्याच्या प्लेट जे आहेत तर रेडरेन कंपनीचे आहेत. आपण वेळोवेळी ह्या प्लेट वगैरे सगळ्या बघत आलोय. त्या ठिकाणी त्या प्लेटवरचा जर डाटा बघायचं झालं तर रेडरेन कंपनीनं ह्या जे प्लेट दिलेले आहेत एका प्लेटची ओपन सर्किट व्होल्टेज जे आहे ते 48 व्होल्ट एवढं व्होल्टेज जे नो व्होल्टवर हे जनरेट करतात. आणि ज्यावेळेस याच्यावर जर लोड असेल म्हणजे पंप चालू असेल तर एक प्लेट 41 व्होल्ट एवढा व्होल्टेज त्याच्यामधून प्रोड्यूस करते. त्यानंतर याचं जर वॅट बघायचं झालं तर 520 वॅटच्या ह्या एक प्लेट आहेत. एकंदरीत हा प्लांट आहे, टोटल जो प्लांट आहे तो जवळपास 6800 वॅटचा प्लांट या ठिकाणी पूर्ण लागलेला आहे. आणि हा जीके एनर्जीचा जो कंट्रोलर आहे आता बघायचं झालं तर सेम कंपनीचं मटेरियल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जीके इकोझनची मोटर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा इकोझनचंच मटेरियल आहे. फक्त याच्यामध्ये ही व्हाईट लेबलिंग केलेलं आहे. त्याच्यामुळं पूर्ण जे आहे ते जीके एनर्जीचं या ठिकाणी येतं. परंतु जे काही इंटरनल मटेरियल आहे ते पूर्णपणे याचं सुद्धा जीके एनर्जी इकोझनचंच मटेरियल आहे. कंपनी दावा करते की मटेरियल आमचं स्वतःचं आहे, परंतु ते पूर्णपणे इकोझनचंच मटेरियल या ठिकाणावर दिलेलं आहे त्यांनी. तर हा केबल जो आहे तो केबल दोन्हीनं सिग्मा कंपनीचा केबल या ठिकाणावर दिलेला आहे. 4 mm चा केबल आहे. हा सबमर्सिबल केबल यांनी जो आहे तो दिलेला आहे. फाउंडेशन बघायचं झालं तर फाउंडेशनला आता बरेचसे जे लोकल एजंट आहेत लोकल अथॉरिटीकडून अशा पद्धतीचं फाउंडेशन जे केलं जातं याच्यामध्ये थोडासा वटा वगैरे केला जात नाही. आता हे करण्याचं कारण असं नाही की बाबा हे केलाच पाहिजे, परंतु याच्यामध्ये काय आहे की शेतामध्ये बसलेले पंप असतात. आता साईडला ओढाणाला आहे त्याच्यामध्ये वाहण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जो आहे तो हा इथं त्यांनी वटा वगैरे करायला हवं. एकंदरीत मटेरियल जर बघायचं झालं जीके कंपनीचं व्यवस्थित आहे. त्यांनी मटेरियल वगैरे व्यवस्थितरित्या त्यांनी दिलेलं आहे. तर हे आपण बघू शकता फाउंडेशन स्ट्रक्चर एका जे आहे तर एका पॅनलवर एका स्ट्रक्चरवर यांनी जे आहे ते 8 प्लेट या ठिकाणावर इन्स्टॉल केलेले आहेत. हा जो आपण मेन बांबू आहे जवळपास 8 फूट ते 9 फूट आहे आणि मला वाटतं 5-6 फूट जमिनीत घातला असेल. 6 फूट जमिनीत घातला आहे. आणि आता उन्हाळ्याच्या वाहतुळी वगैरे सुटतात. भरपूर शेतकऱ्याला आपलं वारंवार सांगणं आहे की हे 0 डिग्री करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस जर हवा येते, हवा आल्याच्या नंतर हे पॅनल इकडं उलटू शकतात. त्याच्यामुळं याला तुम्ही 0 डिग्री अत्यंत गरज आहे करून ठेवण्याची, कारण वादळापासून वाहतुळीपासून याचं संरक्षण व्हायला हवं. त्यासाठी ह्या पिना दिलेल्या आहेत. त्या पिना खोलल्याच्या नंतर हे पूर्णपणे शॉकअप जे आहे तेथून आपण याला आहे ते 0 डिग्री करू शकतो. ते आणि याचं दुसरं स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर अशा पद्धतीने त्यांनी छोटं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. इथे जे आहे ते 5 प्लेट याच्यावर त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत. आता हालाकी हे केबल यांनी आधार टाकलेले आहेत. आता एकंदरीत असं म्हणाय नाही बनत आपल्याला किंवा हे सर्वच कंपन्याचं, परंतु या केबलमध्ये काय वन्य प्राणी अडकून हे तुटण्याचे वगैरे चान्सेस असतात याच्यामध्ये. तर याला सुद्धा एक काही सुरक्षा देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर वन्य प्राण्याच्या धडकेनं जर हे सर्व काही तुटून गेलं तर याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो.
इथे एकंदरीत बघायचं झालं तर 7.5 HP GK एनर्जीचं जे आहे ते स्ट्रक्चर होतं. आता जे आपण बघूयात की समोर जे लागलेलं स्ट्रक्चर आहे ते इकोजन, जुना आणि जे काही आपलं आहे इलेक्ट्रॉन या कंपनीचं स्ट्रक्चर या ठिकाणी लागलेलं आहे. इथं GK एनर्जी जे आहे ते वीजरोधक यंत्र जे आहे ते या ठिकाणावर त्यांनी लावलेलं आहे. अशा पद्धतीत त्यांनी इथं फाउंडेशन वगैरे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे सेम स्ट्रक्चर आहे. आता स्ट्रक्चरमध्ये थोडाफार फरक पडतो. याच्यामध्ये हे जुना कंपनीचं स्ट्रक्चर आहे. यांनी काय केलेलं आहे, एका पॅनलवर जे आहे ते इकडे 8 प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत आणि इकडे 5 इन्स्टॉल केलेले आहेत. आता जुनावाल्यांनी काय केलं आहे की एका याच्यावर इकडं 9 प्लेट टाकल्यात आणि इकडं 4 प्लेट या ठिकाणी टाकल्यात. दोन्ही प्लॅन्ट जे आहे ते 13 प्लेटचा प्लॅन्ट या ठिकाणी आहे. प्लेटवरचा जर डाटा दिसायला बघायचं झालं तर हे जुना कंपनीच्या ज्या प्लेट आहेत, जुना सोलर सिस्टीम लिमिटेड, याच्यामध्ये याचं 49 वोल्टची ओपन सर्किटची जी प्लेट आहे आणि 41 वोल्ट एवढं ती वोल्टेज जे आहे ते लोडवर प्रोड्यूस करते. आणि त्यानंतर 530 वॅटची एक प्लेट दिलेली आहे. 10 वॅटचा याच्यामध्ये थोडंसं तफावत जाणवते, परंतु वोल्टेजमध्ये जे आहे ते 49 आणि 41 जवळपास सेम आहे. थोडाफार फरक यामध्ये येऊ शकतो. ॲम्पियर बघायचं झालं तर 12 ॲम्पियरच्या ह्या प्लेट आहेत, म्हणजे लोडवर जे आहे ते 12 ॲम्पियरपर्यंत ते सहन करू शकतात. एकंदरीत याच्यावर जे आहे तर 4 प्लेट त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत. हे छोटं स्ट्रक्चर आहे, 7.5 HPचंच आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे तर याच्यावर जे आहे ते त्यांनी 9 प्लेट या ठिकाणावर इन्स्टॉल केलेले आहेत. आपण बघू शकता हा जो आहे तो इकोट्रॉन कंपनीचा जो आहे तो कंट्रोलर आहे. कंट्रोलरवरचा डाटा जर बघायचा झाला तर आता हालाकी आहे AC-DC नाही आहे, याच्यामध्ये पूर्णपणे DC कंट्रोलर आहेत आणि दोन्हीसुद्धा DC मोटर आहेत. याच्यामध्ये दोन्ही कंपनीनं V4च्या मोटर टाकलेले आहेत आणि पंप जे आहे ते V6चे आहेत त्याच्यावर टाकलेले 30 मीटर हेडचे. आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की दोन्ही पंपामध्ये सांगायचं म्हणजे आपल्याला बघा कुठल्याही कंपनीला डावलायचं नाही आणि कुठल्याही कंपनीला आपल्याला कमी लेखायचं नाही आहे. फक्त एक माहितीस्तव हे राहावं, व्हिडिओ राहावं, त्यासाठी जे आहे ते आपण हे सांगतोय की यांनी ज्यावेळेस हे जुनावाल्यांनी ज्यावेळेस हे मटेरियल लावलंय इथं पंप उभा केला त्यावेळेस शेतकऱ्याला खड्डा करणे, त्याच्याकडून रेती सिमेंटसाठी परेशान करणे, हे असले प्रकार यांनी या ठिकाणावर केलेले आहेत. आता बाकी दोन्ही पंप व्यवस्थित आहेत, कंपन्या चांगल्या आहेत आणि कंपनी संदर्भातलं जे काही मटेरियल आहे दोन्ही कंपन्याचं इकोजनचं मटेरियल आहे, प्लेट हा वेगवेगळे आहेत. थोडाफार पॉवर जनरेशनमध्ये या ठिकाणी तफावत आहे. हेच आपण जे आहे त्याच्या व्हिडिओमधून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थिंग वगैरे त्यांनी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणावर केला आहे. फाउंडेशनमध्ये थोडंफार याच्यामध्ये हे आहे. कंपन्याला आणखीन एकदा पुन्हा विनंती आहे, शेतकऱ्यांना वाळू, सिमेंट आणि खड्डा या गोष्टीसाठी आपण परेशान करू नये. कारण याच्यामध्ये काय होतं की शेतकरी एवढा म्हणजे त्या ठिकाणावर दानशूर व्यक्ती असतो. 400-500, 200 रुपये, 500 रुपये तुम्हाला खिशातून सहजरित्या त्या ठिकाणावर काढून देतो. पण तुम्ही शेतकऱ्यांना असं कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही प्रकारे टॉर्चर करून कोणत्याही प्रकारे तुम्ही परेशान करू नका. हे पंपाचं आपण स्ट्रक्चर पूर्ण बघितलं आहे आणि पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता की 7.5 HPचं पाणी कशा पद्धतीत पंपाचं पाणी आहे. आणि तुम्हाला जो आहे तर एवढं पाण्यावर जर म्हटलं तर भिजवण्याचा जो लाईटवरचा त्रास आहे तो नक्कीच या ठिकाणी कमी होणार आहे. हेच अशाच पद्धतीत आपण हे दोन्ही जे काय आहे ते पंपाचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रिव्ह्यू आपण या ठिकाणावर घेतलेला आहे. अशा पद्धतीत पंप पाणी मारतात. कशा तुम्हाला पंपाविषयी काय वाटलं आणि कोणता पंप यापैकी पाणी जास्त मारतो आणि कंपनीच्या सिमेंट रेती साठी परेशान करतात याविषयी तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.